बाळा येऊ का? अरे पप्पा तुम्ही अशी अचानक? मला सांगायचं ना, मी आली असती तुम्हाला घ्यायला. चला चला आतमध्ये. म्हंटल जरा तुला अचानक भेट द्यावी. नाही नाही, बसा, मी पाणी घेऊन हो, येते. हो, हो. या या बसा. आले फुकटचं खायला. तुमच्यासाठीच घर बनवलंय ना, बसा. पप्पा हे घ्या, पाणी पिऊन घ्या, फ्रेश व्हा तुम्ही. मी लगेच जेवण वाढते. दे दे बापाला तुझ्या गरम गरम जेवण दे. मी इथं धर्मशाळाच खोलली ना. काय झालं? असं काय बोलताय माझ्या पप्पांना? जावई बापू, काय झालंय? काय चुकलंय का माझ्याकडनं? असं का बोलताय तुम्ही आल्यापासून? तुमचं नाही हो चुकलं, माझं चुकलंय तुमच्या पोरीशी लग्न करून. अहो नीट बोला की, ते पप्पा आहेत माझे, आणि माझ्या पप्पांना काय बोललेलं मी खपून घेणार नाही. हा का? तुला आज एकदा फक्त मी तुझ्या वडिलांसोबत 2 मिनिटं वाईट बोललो तर तुला एवढा राग आला, आणि हे तू माझ्या आई वडिलांसोबत रोज करतीस. त्यावेळेस माझ्या काळजाला काय वाटत असन, मला किती त्रास होत असन. उगा ते आपल्या पोरांकडे बघून मी गप बसतोय, भांडण नको म्हणून गप बसतोय मी. गुडी, हे संस्कार दिलेत मी तुला? तू असं वागते यांच्या बरोबर? या ठिकाणी मी एक क्षण सुद्धा थांबणार नाहीयेत. असे संस्कार मी तुला दिले नव्हते. अहो माफ करा. आजपर्यंत मी तुमच्या आई वडिलांसोबत जे वागत होते ते चुकीचं वागत होते. आज मला कळलं की आई वडिलांची किंमत काय असते. प्लीज मला माफ करा.